बिना मातीची शेती कशी काय पॉसिबल आहे? एक्झॅक्टली. कारण आपण बघतो, की कोणतंही झाड उगण्यासाठी 3 गोष्टींची गरज असते. एक असतं पाणी, दुसरं असतं सूर्यप्रकाश आणि तिसरं असतं माती. हं, हं. माती का आवश्यक असते? कारण ते जे झाड असतं, ते त्या मातीमधून त्याला आवश्यक असणारे एन-पी-के आणि मायक्रोन्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब करतं. हं, हं. करेक्ट? ज्याला आपण प्लांट फूड म्हणतो. तर मग हायड्रोपोनिक्स म्हणजे काय एक्झॅक्टली? हां, हां. तर हायड्रोपोनिक्स म्हणजे पाण्यावरची शेती आणि अच्छा. एरोपोनिक्स म्हणजे हवा आणि पाणी ह्या दोन्हीच्या संमिश्रातून केली जाणारी शेती. ओके. कारण हायड्रोपोनिक्स म्हणजे मातीविना शेती. हं, करेक्ट? हं. तर मग पाण्यावरती केली जाणारी शेती. अच्छा. तर हायड्रोपोनिक्समध्ये काय होतं, की जे रूट्स असतात हां. प्लांटचे ते पूर्णपणे पाण्यामध्ये सबमर्ज झालेले असतात. हां, हां. करेक्ट? तर एरोपोनिक्समध्ये काय होतं, की आपण म्हणू शकतो, की हायड्रोपोनिक्सपेक्षा एरोपोनिक्स स्लाइटली ॲडव्हान्स आहे. अच्छा. दोन्हीमध्ये सुद्धा 90% पाण्याची बचत होते. हां, हां. स्लाइटली एरोपोनिक्समध्ये ती जास्त होते. कारण इथे काय होतं, की म्हणजे आपलं जे प्रॉडक्ट असतं त्याच्यासोबत आपण एक टायमर देतो. हं, हं. तर टायमरनी ऑटोमॅटिकली त्या झाडाला फक्त दिवसातून 24 तासामधून 3च तास पाणी दिलं जातं अच्छा. आणि बाकीच्या वेळी ते रूट असतात ते ऑक्सिजन ॲब्झॉर्ब करतात ओके. हवेमधून. ते ओके. हवेमध्ये सबमर्ज असतात. हं, हं, हं. ओके. तर त्याच्यामुळे एरोपोनिक्समध्ये जी पाण्याची बचत आहे ती 90% होते ट्रॅडिशनल फार्मिंगपेक्षा. हं, हं, हं. तर आपण ह्याला दोन्ही सुद्धा म्हणू शकतो हायड्रोपोनिक्स किंवा एरोपोनिक्स.